नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मंडळींनो, मी संतोष बोडेवार आपले स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. आपल्याला माहीतच आहे की नवोदय परीक्षा 13 डिसेंबर 2025 ला झालेली आहे. त्याच्यानंतर विविध माध्यमातून आपण हे पण पाहिलं की आपल्याला मार्क किती भेटणार आहे. मार्क किती भेटल्याच्या नंतर आपण हे असा एक व्हिडिओ बनवला होता की तुमची कट ऑफ तुमच्या कॅटेगरीनुसार किती राहणार आहे. त्याचप्रमाणे आता आपला पुढचं जे आहे की याचा निकाल कधी लागणार आहे, नवोदयचा निकाल कधी लागतो. आणि कारण सगळ्यांनाच आता मार्क चांगले पडले म्हणजे सगळ्यांना त्याची आतुरतेनं वाट, म्हणजे ती आपलं साहजिकच आहे, आपण त्याची वाट पाहत पुढच्या स्टेज काय राहतील काही नाही त्याची पण आपल्याला एक उत्सुकता राहते. सर्वांनाच माहिती आहे की 120 सीटा राहतात नवोदयच्या. त्याच्यातल्या 33% सीटा ह्या मुलींसाठी राखीव राहतात. ओबीसी कॅटेगरीला 27%चं रिझर्वेशन राहते. ते एससी कॅटेगरीसाठी 15% आणि एसटी कॅटेगरीसाठी 7.5% राहते. चला, आपला जो मेन मुद्दा आहे की निकाल कधी लागणार आहे. तर निकाल आपला जो पेपर झालेला आहे 13 डिसेंबर 2025 ला झालेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, 15 दिवस ऍड, 1 महिना ऍड करायचा. ठीक आहे, 1 महिना. तर जानेवारी होती ना 2026, त्याच्यामध्ये 15 दिवस ऍड करा. ठीक आहे, 28 जानेवारी 2026. ठीक आहे, ही दिनांक रिझल्ट लागण्याची असू शकते. आता हे गॅरंटेड नाही की 28 तारखेलाच लागेल असं सांगत नाही. त्याच्या एक 4-5 दिवस मागं पुढं होऊ शकते. तर याच्या मागे म्हणलं तर 23 जानेवारी पासून तर 28 म्हणलं तर तुमचं 3 फेब्रुवारी पर्यंत, तुमचा फेब्रुवारी 2026 पर्यंत हा निकाल जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. कारण दरवर्षी आपल्याला माहिती आहे की 45-50 दिवसावर रिझल्ट लागतो. त्या अंदाजानंच आपण हा गेस केलेला आहे की तुमचा जो रिझल्ट आहे तो 28 जानेवारी त्याच्या आसपास 5-1 दिवस इकडे जाऊन आपला रिझल्ट लागण्याची शक्यता आहे. आपण नवोदयवर वेगवेगळे व्हिडिओ बनवत राहतो. याची डॉक्युमेंट काय लागणार आहे, तुमचा नंबर लागल्यावर नवोदयमध्ये मुलांची संख्या किती असते, मुलींची किती असते, कॅटेगरी वाईज सगळे मार्क किती राहतात, त्याचे सर्वांचे व्हिडिओ आपण बनवत राहतो. रिझल्ट लागल्यावर तुम्हाला कसं कळते काय नाही ते सर्व व्हिडिओ आपण बनवत राहतो. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जे पण नवीन असतील ते, आणि आपले व्हिडिओ पाहत जा. व्हिडिओला फक्त लाईक करू नका, तर त्याच्यानंतर हाईप एक ऑप्शन येते त्याला पण टिक करा. आतापुरतं एवढंच. नवीन माहिती घेऊन मी तुमच्यापर्यंत येतच राहणार आहे रिझल्ट लागेपर्यंत. व्हिडिओ तसे पाहत जा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.